देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय अहेरी येथील मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी व अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी तात्काळ रस्ता दुरुस्तीकरण करण्याबाबत अहेरी येथील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची नेहमी कोंडी होत असते। सदरील रस्त्यावर अनेकदा अपघात झाले असून रस्त्यावरून पायदळ चालणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालवावे लागते। शालेय विद्यार्थ्यांना तर या रस्त्यावरून चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। अहेरी येथे 3 ते 4 वर्षाकाठी नवीन रस्ता बनवण्यात येते, पण अरुंद रस्त्यामुळे रस्त्याचे नूतनीकरण करूनही काहीच उपयोगाचे नाहीये। कायमस्वरूपी तोडगा काढल्याशिवाय आधी रस्ता रुंदीकरण केल्याशिवाय अहेरी या शहराचे विकास होणार नाही। त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी डिवायडर दुभाजक करून रस्ता रुंदीकरण करण्यात यावे। रस्ता रुंदीकरण करताना बोटावर मोजण्या इतके गरीब परिवाराचे नक्कीच मोठे नुकसान होणार आहे, परंतु शासनाने त्या गरीब परिवारालाही भरीव नुकसान भरपाई देऊन गरीब परिवाराचे पुनर्वसन करून द्यावे। अहेरी शहरातील हसनबाग हॉटेल पासून तर थेट एसटी डेपो पर्यंत वाहतुकीची कोंडी व अपघात थांबविण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण अत्यावश्यक असून तात्काळ अहेरी शहरातील रस्ता रुंदीकरण करण्यात यावे। उचित कार्यवाहीसाठी सदरचे निवेदन माननीय एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री, शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक निर्माण मंत्रालय, आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्र, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली यांना यावेळी निवेदन देताना रियाज शेख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष सुरेंद्र अलवणे, अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण एरावार, तालुका अध्यक्ष नागेश मडावी, रतन दुर्गे मान्यवर उपस्थित होते, अशी मागणी केली आहे, अन्यथा आंदोलन करू असे म्हटले। आज अहेरी मुख्य रस्ता जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय म्हणतात त्याला लहान झालेला असल्यामुळे त्याला हटवण्यात यावं आणि तो मोठा करण्यात यावं अशी मागणी घेऊन रियाज शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांच्याशी आपण बातचीत करू। आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग इथं अहेरी येथे आम्ही निवेदनाच्या मार्फत मागणी केलेला आहे। जो मुख्य रस्ता आहे अहेरीचा त्या रस्त्यामध्ये आज कोंडी होत आहे, कारण जनसंख्या सतत वाढत आहे, वाहने वाढत आहे, दळणवळण जास्त वाढल्यामुळे आज खूप प्रमाण लोकांना, विद्यार्थ्यांना, सर्वांना खूप त्रास होता येण्या जाण्यासाठी। यासाठी आमची मागणी आहे, प्रमुख मागणी, की रस्त्याचे रुंदीकरण झाले पाहिजे आणि या रस्त्याचे रुंदीकरण करत असताना रस्त्याचे दोन्ही बाजूकडून माझ्या व सर्व लोकांच्या इथं घर समजा, दुकान समजा काही जाणार आहे, तर त्याच्या शासनाकडून त्यांना कंपन्सेशन मिळाला पाहिजे, पुनर्वसन त्यांचा केले पाहिजे। हे तर हम ठाम धरून बसू, परंतु हे रुंदीकरण होणे आज अत्यंत काळाची गरज आहे। याच्यासाठी माझी शासनाला विनंती आहे। सध्या नागपूरमध्ये अधिवेशन सुद्धा सुरू आहे। आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना अहेरी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फताने निवेदन पाठवत आहोत, तर शासनाने दखल घेऊन तत्काळ हे रुंदीकरणचे कार्य करायला पाहिजे आणि लोकांना सोयीस्कर होईल। कारण इथे अहेरीमध्ये एक साधा पार्किंग नाही आहे लोकांना वाहनं ठेवण्यासाठी आणि खूप त्रास होत असतो लोकांना। आणि शनिवारचा जो बाजार होते खूप गर्दी होते, शाळेचे विद्यार्थी येण्या जाण्यासाठी त्रास होते, अपघात घडू शकते। याच्या अगोदर कित्येक अपघात घडलेले आहे, समोर अपघात होऊ नये, दुर्घटना होऊ नये या उद्देशाने आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन पाठवत आहोत। आमची मागणी पूर्ण केली पाहिजे आणि रस्त्याचं रुंदीकरण झाला पाहिजे, रस्त्याचा चांगला विकास झाला पाहिजे आणि लोकांचे त्रास दूर झाले पाहिजे। एवढीच माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष या नात्याने आम्ही निवेदन मार्फत विनंती केलेली आहे। आमची मागणी रास्त आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे महायुतीची सरकार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, नक्कीच हे आमची मागणीला मान देऊन आमची मागणी पूर्ण करतील। जय महाराष्ट्र। आपण सुरेंद्र अलवणे यांच्याशी बोलू, ते स्थानिक आहेत, तर काय म्हणाल? काही नाही, रस्त्याला फार मोठी कोंडी होत आहे, अपघाताचे प्रमाण वाढत आहे। अपघाताचं प्रमाण कमी होण्यासाठी वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी रस्ता रुंदीकरणाची फार मोठी गरज आहे। रस्ता रुंदीकरण लवकरात लवकर करावी लागेल। धन्यवाद। या सोहळ्यासाठी जावेद गडचिरोली। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी तिरुपती मडावी, अहेरी।